माफी नाही असं म्हणत मुंबई अंडरवर्ल्डमध्ये आणि त्याचसोबत भारतीय राजकारणात देखील स्वतःची छाप सोडणारे दगडी चाळ म्हटलं की सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव येतं, अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी. पण इतक्या दिवसानंतर डॅडींची आठवण काढण्यामागचं कारण असं आहे की आपण आज एक फोटो बघितलाच असेल, ज्यात एक खंगलेला वयस्कर पांढरी दाढी झालेला एक व्यक्ती आपण तुरुंगातून बाहेर येताना बघितला. तो व्यक्ती म्हणजे अरुण गवळी. विधानसभेपासून थेट मुंबईच्या चौकापर्यंत दहशत गाजवणारे अरुण गवळी हे तुरुंगात का गेले होते माहितीये का? त्याच्या मागचं कारण असं आहे की 18 वर्षांपूर्वी डॅडींनी शिवसेनेचा एक नगरसेवक कमलाकर जामसांडेकर याची हत्या केली होती आणि त्या प्रकरणामध्ये 2007ला त्यांना न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा दिली. अनेक वर्षांपासून डॅडी शिक्षा भोगत होते, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केलाय आणि नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ते बाहेर आलेत आणि ह्यामुळे डॅडी पुन्हा चर्चेत आलेत. पण या डॅडींनी अजून किती चांगल्या गोष्टी केल्यात, किती वाईट गोष्टी केल्यात, त्यांचा इतिहास काय आहे तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी सोबत काम करणारे दाऊद आणि गवळी यांच्यात शत्रुता कशी निर्माण झाली हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अरुण गुलाब गवळी किंवा अरुण गुलाब अहिर असं देखील डॅडींना संबोधलं जातं. त्यांचा जन्म 17 जुलै 1955 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये झाला. पुढे कामकाजासाठी मुंबईला आले. त्यावेळेस चिंचपोकळीमधल्या सिम्प्लेक्स मिल्समध्ये, नंतर विक्रोळीमधल्या गोदरेज अँड बॉयस कंपनीत आणि नंतर कांजूरमार्ग मधल्या क्रॉम्प्टन ग्रीव्ज मध्ये अशा विविध ठिकाणांमध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर गँगस्टर पारसनाथ पांडे यांच्या जुगार अड्ड्यावर देखील त्यांनी काम केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ किशोर देखील होता. त्यावेळी मुंबई अंडरवर्ल्डवर अनेक कुख्यात गुन्हेगारांचं राज्य होतं. दाऊद इब्राहिम, सबीर इब्राहिम, रामा नाईक, शरद शेट्टी आणि या सर्वांच्या वर त्यावेळी करीम लाला आणि हाजी मस्तान होते. आणि 1977 मध्ये रामा नाईक आणि बाबू रेशीम यांनी आगरीपाडा, भायखाळा, माझगाव, 7 रस्ता, परळ, लालबाग मधल्या अनेक गुंड्यांना घेऊन भाईखाळा कंपनी नावाने एक टोळी तयार केली. त्यांचा पहिला ध्येय होता की कुंदन दुबे, मोहन रसमलकर आणि शशी रासम यांना संपवणं आणि नंतर अनेक मध्य मुंबईमधल्या टोळींशी समझोता करण्याचंही देखील त्यांनी ठरवलं. अशातच गँगस्टर पारसनाथ पांडेशी देखील त्यांचा समझोता झाला. नंतर 1980च्या दरम्यान त्यांनी शशी रासम आणि कोब्रा गँगला संपवलं. त्यानंतर पारसनाथ पांडे आणि मोहन रासमलकर या दोघांची हत्या झाली आणि कुंदन दुबे हे मुंबईवरून पळून गेला. या सर्व छोट्या टोळ्यांच्या वादांच्या पलीकडे दाऊद इब्राहिम आणि करीम लाला पठाण यांच्यात गँग वॉर सुरू होता, ज्यामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ सबीर इब्राहिम याला पठाण गँग मधल्या समद खान, अमीरजादा आणि आलम जेब यांनी मारून टाकलं आणि तेव्हा दाऊद सारख्या मोठ्या गँगस्टरलाही भायखाळा कंपनीची गरज भासली. त्यावेळी भायखाळा कंपनीमध्ये अरुण गवळी आणि रामा नाईक हे महत्वाचे होते. त्यांनी 1984 मध्ये करीम लालाच्या पुतण्या आणि पठाण टोळीचा वारसा समद खान याची हत्या केली. डॅडी हे रामा नाईकला गुरु मानायचे. या दोघांनी मिळून नंतर दाऊद इब्राहिमसाठी मुख्य गुन्हे केले.